या 1 वर्षानंतर तुम्ही या 2 ठिकाणांपैकी कुठेतरी असाल. एक तर तुम्हाला हवं असलेलं शरीर मिळवलेलं असेल किंवा तुम्ही अजूनही तीच कारणं देत बसलेले असाल. प्रश्न हा नाही की तुम्ही करू शकता किंवा नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही करायला तयार आहात का नाही. स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह तुम्हाला मोटिवेट करणं किंवा कमेंट्स करणं, लाईक करणं असा नाही आहे. तर माझा एकच मोटिव्ह आहे की तुम्ही कमेंट्स नाही तर कमिटमेंट केली पाहिजे, तीही स्वतःशी. तुम्ही मॉर्निंगला उठून जर जिमला जाऊ शकत नाही आहे तर ॲटलिस्ट घरीच तुम्ही वर्कआउट करू शकता. वर्कआउट जर नाही करू शकत तर ॲटलिस्ट तुम्ही जॉगिंग करू शकता. जॉगिंगलाही नाही जाऊ शकत तर ॲटलिस्ट तुम्ही वॉक करू शकता. आणि तेही बाहेर जाणं, वॉक करणं हे पण तुमच्याकडून पॉसिबल नाही होते तर ॲटलिस्ट तुम्ही घरीच योगा तरी करू शकता. खूप सारे ऑप्शन आहे, बट ॲटलिस्ट तुम्ही एक स्टेप तरी घेतली पाहिजे. ही तुम्हाला कमिटमेंट करायची आहे स्वतःशी. याच्यामागे मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. 2-3 महिन्यापूर्वी एक माझी फिजिक होती, 70 kg वेट होतं, प्रॉपर जिम जात होतो, प्रॉपर वर्क रुटीन पण होता. कितीही टफ रुटीन असला तरीही मी जिमला रेग्युलरली जायचो. बट वर्कलोड खूप जास्त वाढला. त्याच्यानंतर मी जे मार्केटिंगचं काम करतो आहे त्याच्यामध्ये अजून एक नवीन सेल्समन जॉईन झाला, खूप जास्त एरिया एक्सपॅन्ड झाल्यामुळे. तर झालं असं की आम्ही जात होतो, कधी कधी डाएट करणं, थोडंसं मॅनेजमेंट करणं मुश्किल होत होतं. त्यानंतर आता 3 हप्त्यापूर्वी आम्ही असं दोघे कुठेतरी गेलो, सोबतच होतो तेव्हा. तर येत असताना आमचा भयंकर अपघात झाला. तर अपघातामध्ये त्यांचा म्हणजे ते आम्ही जेव्हा आउट ऑफ असायचो किंवा दूर दूर असायचो, ट्रेननी प्रवास करायचो, तर तेव्हा ते माझ्यासोबतच असायचे. आणि एक दिवस असा होता त्यांचं ऑफ असतानाही ते म्हटले की मी पण येतो, कारण त्यांनाही पैशाची गरज होती. तर ते माझ्यासोबत आले. आम्ही मार्केटिंगला गेलो. त्यानंतर येते वेळेस आमचा हा ॲक्सिडेंट झाला. तर ॲक्सिडेंटमध्ये ते जागेवरच मृत्यू पावले. मग ही घटना खूप जास्त म्हणजे आश्चर्याची होती किंवा खूप जास्त दुखत होती. बट त्याचा जो माझ्यावर इम्पॅक्ट झाला की मला पण पोलीस कोर्ट हे वगैरे बघावं लागलं. त्यानंतर मी पण थोडासा इंजर्ड झालो होतो. पायाला लागलं होतं, हाताला म्हणजे जखमा झाल्या होत्या आणि शोल्डर माझा अजूनही इंजर्ड आहे, मला मूवमेंट नाही करता येते. तर हे मी तुम्हाला का सांगते, तर त्याच्यानंतर मी शिफ्ट झालो. माझ्या म्हणजे थोडंसं त्या टेन्शनमधून बाहेर निघाल्यानंतर मी डिसाईड केलं की ठीक आहे, मी जिमला नाही जाऊ शकत आहे सध्या ह्या वातावरणामध्ये, तर ॲटलिस्ट मी घरी वर्कआउट केला पाहिजे. आणि घरी जेव्हा मी ट्राय केलं वॉर्मअप वगैरे करायचं, तर मला हे रिअलाईज झालं की अरे बाबा, मी तर हात पण मूवमेंट नाही करू शकत आहे. म्हणजे ही खूप दुःखद घटना होती माझ्यासाठी. मला खूप जास्त धक्का बसला या घटनेमुळे. बट मी ट्राय केलं वॉर्मअप तरी करता यावा, हे तरी करता यावं, बट नाही होतं. तर त्या इन्सिडेंटमुळे ही खूप निगेटिव्ह घटना झाली माझ्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर मी ट्राय केलं, म्हणजे मी ना डाएटकडे लक्ष दिलं, ना मी क्वालिटी स्लीपकडे लक्ष दिलं, कुठलंच नाही. फक्त एका घटनेमुळे सगळं काही डिस्ट्रॉय झालं. मी काहीच करत नव्हतो त्याच्यानंतर, अजूनही प्रॉपर शेड्यूलमध्ये नाही आहे मी. तर हे खूप कमी जणांना माहिती आहे की काय झालं, अचानक गायब झाला जिममधून, इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिवेट केलं. तर त्याच्या मागचं बिहाइंड द सीन हा होता. तर हे झालं. तर मी तुम्हाला हे का सांगत आहे, ह्या स्टोरीचं कन्क्ल्युजन काय आहे, मी तुम्हाला एकच स्टेप का घ्यायला सांगतोय. जसं एका निगेटिव्ह घटनेचा माझ्यावर इतका सगळा इम्पॅक्ट झाला, तसंच तुम्ही एक जर पॉझिटिव्ह स्टेप घेतली, ॲटलिस्ट तुम्ही सकाळी 5 वाजता उठून कुठलीही एखादी ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केली जी की तुम्ही करू शकता अकॉर्डिंग टू युअर चॉईस, तर ती तुम्ही जर स्टार्ट केली तर ॲटोमॅटिकली तुम्ही काय करायला लागता, तुम्ही जर जिमला जाताय तर तुम्हाला ॲटोमॅटिकली असं वाटेल की यार, मी तर जिम तर करतोच आहे, तर मला काहीतरी हेल्दी पण खायला पाहिजे आता. तर हेल्दी खायला पाहिजे असं तुमच्या माइंडमध्ये येतं. मग तुम्ही ॲटोमॅटिक शिफ्ट होता जिमपासून हेल्दी खाण्याकडे. ॲटोमॅटिक तुमची सेकंड हॅबिट बिल्ड होते. तर सेकंड झाल्याच्या नंतर तुम्हाला असं रिअलाईज होतं की यार, मी जिम जातोय, काम करतोय, बट मला रेस्ट प्रॉपर भेटत नाही आहे. तर स्वतःचं रिअलाईज व्हायला लागतं की मी टायमावर झोपलंही पाहिजे. तर तुम्ही टायमावर झोपायला लागता. तर ॲटोमॅटिकली हळूहळू तुमच्या पॉझिटिव्ह हेल्दी हॅबिट्स बिल्ड व्हायला लागतात. तर हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मोटिव्ह हा आहे की माझ्या एक्सपिरियन्सच्या थ्रू मी तुम्हाला काहीतरी सांगितलं पाहिजे. आणि माझा जेवढा प्रयत्न होईल, जेवढं तुम्हाला सांगता येईल, तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. आणि व्हिडिओला इथंच थांबवतो. व्हिडिओ जर आवडला असेल, कमेंट्स नाही गेलं तरी चालेल, बट स्वतःशी एक कमिटमेंट करा की ॲटलिस्ट मी मॉर्निंगला 5 वाजता उठून काहीतरी एखादी ॲक्टिव्हिटी करेल. हाच मोटिवेट, एवढंच केलं तर माझ्यासाठी खूप आहे. आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा आणि काळजी घ्या. थँक्यू.